शिरूर तालुक्यातील गणपती चौक ते MIDC रोड हा रस्ता सध्या प्रवाशांसाठी धोकादायक बनत चालला आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत शिरूर शिवसेना प्रमुख मल्हारी काळे यांनी प्रशासनाकडे तात्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे। या रस्त्यावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा होत असताना अपघाताचा धोका वाढत असल्याची नागरिकांचीही तक्रार आहे। प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी आता जोर धरत आहे। दैनिक लोकन्याय संघर्ष न्यूजसाठी मल्हारी काळे, शिरूर आंबेगाव शिवसेना तालुका प्रमुख, सोने सांगवी सरपंचपदी काम करत असताना आज या ठिकाणी सोने सांगवी असेल, रांजणगाव गणपती असेल, या रोडवरती या रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे। हा रस्ता गणेगावपासून आपल्या करंदी ते गणेगाव ते पिंपरी आणि पिंपरी ते सोने सांगवी असा मार्ग हा डोक सांगवीला हा रस्ता गेलेला आहे। हा रस्ता 115 अंतर्गत हा रस्ता असून या रस्त्याची खूप मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे। हे तुम्ही आता सर्वजण पाहत असेल, प्रत्येक ठिकाणी गाडीसुद्धा टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, या ठिकाणी भरपूर या प्रमाणात अपघात पण झालेले आहेत। आणि पावसाळ्यातसुद्धा या ठिकाणी पाण्याचे खड्डे साठलेले असतात। या ठिकाणी अष्टविनायक हा महामार्ग असून हा मेन चौकातला हा रस्ता आहे आणि हाच रस्ता हा रांजणगाव पंचतारकी MIDCमध्ये हा रस्ता गेलेला आहे। ह्या रस्त्यावरती MIDCचे भरपूर प्रमाणात वाहने या रस्त्यावरून जा ये करत आहेत। तसेच या शाळेतील विद्यार्थी पण महाविद्यालयात जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करत आहेत। शेतकरी लोकसुद्धा या रस्त्याने जात आहेत। महिला भगिनीसुद्धा MIDCत कामाला ह्या रोडने जात असताना कितीदा वेळा स्वतः स्कूटी असेल किंवा मोठ्या गाडी स्कूटीवरून 2-3 वेळा त्या महिलांचा अपघात होऊन या ठिकाणी जखमी झालेले आहेत। या सर्व रस्त्याचे आम्ही PWD वाल्यांना मी स्वतः किंवा आमच्या गावातील बाकीचे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत सर्वांनी 2-3 वेळा त्यांना फोन करून किंवा पत्राद्वारे मी स्वतः निवेदन दिले होती, पण त्यांचं याच्यावर दुर्लक्ष करत आहेत। गेली वर्ष ते दीड वर्षापासून हा रस्ता प्रलंबित राहिला आहे। मी शासनाला अशी विनंती करतो की हा रस्ता लवकरात लवकर व्हावं अशी मी विनंती करतो। जर हा लवकरात रस्ता झाला नाही तर गेल्या 8 दिवसात किंवा 15 दिवसामध्ये याची जर दखल घेतली नाही तर आम्ही इथे उपोषण करू किंवा आंदोलन छेडू ही मी अधिकारी लोकांना एक इशारा म्हणून सांगतो।